मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नारायण राणे, तटकरे यांना जे जमलं ते भुजबळांना नाही जमलं. राज्याच्या राजकारणामध्ये घराणेशाही अलीकडे नवीन नाही. अनेक नेते मंडळींनी आपली पत्नी, मुले, मुली, पुतणे, सुनांना पुढे आणलं. घराणेशाहीच्या वादातूनच ठाकरे आणि पवार कुटुंबात फूट पडली व दोघांचेही पक्ष फुटले. पण जे यांना जमलं ते भुजबळांना जमलं नाही आणि म्हणून आज आपण या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. नारायण राणे व सुनील तटकरे या कोकणातील दोन नेत्यांमध्ये बरेच साम्य आहे. दोघेही लोकसभेचे खासदार आहेत. राणेचा एक मुलगा मंत्री तर दुसरा आमदार आहे. तटकरेचेही तसेच आहे. स्वतः खासदार आहेत, मुलगी मंत्री तर मुलगा आमदार आहे. छगन भुजबळ आणि भुजबळांची ही व्यथा आहे. पुतण्या समीर भुजबळांचा मंत्रिमंडळातील समावेश रोखला गेल्याने आमच्या मुलाबाळांना वेगळा न्याय का असा सवाल छगन भुजबळांनी पक्षाला केलेला आहे आणि म्हणून हा विषय चर्चेमध्ये आहे. राज्याच्या राजकारणामध्ये घराणेशाही नवीन आहे का, तर ती नवीन नाही. अनेक नेते मंडळींनी आपली मुले, पत्नी, मुलगी, पुतण्या, सुना पुढे आणलेली आहेत. घराणेशाहीच्या वादातूनच ठाकरे आणि पवार कुटुंबात फूट पडली व दोघांचेही पक्ष फुटले. आपण पाहिलं की मागं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून पक्ष फुटला. त्यांनी मनसे काढला, इकडं शरद पवार अजितदादांना मुख्यमंत्री करत नाहीत, सुप्रिया सुळेंना पुढे करतात म्हणून अजितदादांनी बंड केला आणि राष्ट्रवादी फुटली. म्हणजे हे दोन्ही पक्ष फुटल्याची आपण पाहिली. आता तसं राहिलं नाही. म्हणजे पूर्वी घरातील एकालाच राजकारणात पुढे आणल्या जात असे, पण आता तसं राहिलेलं नाही. मुले, मुली, सुना, जावाई साऱ्यांनाच पदे वाटली जातात. राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांची महत्वाकांक्षा वाढल्याने राजकीय घरांमध्ये वाद होऊ लागले. मुलायमसिंग यादव, देवीलाल, लालू प्रसाद यादव, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, करुणानिधी, प्रकाशसिंग बादल पंजाबमध्ये, देवगौडा कर्नाटकामध्ये असे अनेक नेते त्याला अपवाद ठरले नाहीत. प्रत्येकालाच मंत्रीपद, खासदार, आमदारकी हवी असते. त्यातूनच घरामध्ये वाद झालेली आपण भारतीय राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या घराण्यात पदावरून वाद सुरू झाला. दुसरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना त्यांची सून व नातवाने आव्हान दिले, म्हणजे त्यांच्या विरोधामध्येच ते उभं टाकले. नातवाने आजोबाचा पराभव केला. एकनाथ गायकवाड यांनी मुलगी वर्षा गायकवाड यांना राजकारणात पुढे आणले. वर्षा गायकवाड यांची लोकसभेवर निवड झाल्यावर धारावी मतदारसंघात त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली नाही, तर राजकारणापासून दूर असलेल्या आपल्या बहिणीला आमदारकी मिळवून दिली. सत्ता पदावर अनेक घराण्यांमध्ये वाद झाले. ही यादी भली मोठी आहे. भारतीय राजकारणामध्ये आपण हे शोधायला लागलो तर काश्मीरमध्ये सुद्धा शेख अब्दुल्लाच्या नंतर फारुख अब्दुल्ला आणि त्यांच्यानंतर उमर अब्दुल्ला, म्हणजे अशी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून मग भुजबळांची जी नाराजी आहे ती आपल्या मुलाबाळांना वेगळा न्याय का असा सवाल छगन भुजबळांनी केलेला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत ते. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी करता छगन भुजबळ इच्छुक होते, पण आपण दिल्लीला जात असल्याने मंत्रिमंडळातील आपल्या रिक्त जागी आपले पुतणे समीर भुजबळ यांची नियुक्ती करावी अशी छगन भुजबळांची अट होती. पक्षाने ही अट फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. भुजबळ आणि समीर भुजबळांच्या नियुक्तीचा मुद्दा लावून धरल्यावर मग राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून कळवितो असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दिल्लीतून नकार आली की मुंबईतच नकारात्मक भूमिका घेण्यात आली याविषयी नक्की माहिती अद्याप आपल्याकडे नाही. पण भाजपने लगेचच समीर भुजबळ यांचा
मंत्रिमंडळात समावेश करण्यास नकार दिला. मग छगन भुजबळांनी राज्यसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. आपल्याला नाही तर समीर भुजबळांना राज्यसभेवर संधी मिळते का याचाही खडा टाकून बघितला. नारायण राणे स्वतः भाजपचे खासदार, नितेश राणे हे भाजपचे मंत्री, तर दुसरे पुत्र निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार. राणे व तटकरे यांनी दोन्हीही मुलांना राजकारणात पदे मिळवून दिली. भुजबळ स्वतः मंत्रीपदी, पुत्र पंकज हे विधान परिषदेचे आमदार आहेत. पुतणे समीर भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची योजना होती, पण राणे व तटकरे यांना जे जमले ते भुजबळांना काही जमलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भुजबळ तसे महाराष्ट्रातले दिग्गज ओबीसी नेते आहेत, ते महापौर राहिलेले आहेत आणि त्यांना हा सगळा अनुभव आहे. पण त्यांना एक आणि मला एक न्याय का असा प्रश्न भुजबळांनी केलेला आहे. आणि म्हणून मग भुजबळ आता सध्या चर्चेमध्ये आहेत. भारतीय राजकारणामध्ये घराणेशाही नवीन नाही. भाजपने घराणेशाही, काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली आणि आमचा पक्ष हा घराणेशाही विरोधी असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण भाजपमध्ये सातत्याने हे पाळलं गेलं आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाणांच्या नंतर त्यांच्या मुलीला श्रीजया चव्हाणांना आमदार केले. अशोक चव्हाण खासदार, मुलगी आमदार. म्हणजे हा सिलसिला चालू आहे भाजपमध्ये सुद्धा, तो ठेवला गेलेला आहे. पण छगन भुजबळांना हे करता आलं नाही. ते आणि त्यांचा मुलगा आहे, पण पुतण्याचं पुनर्वसन करण्यामध्ये ते अपयशी ठरले आणि म्हणून ही चर्चा. मित्र, आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं. या चॅनलवर नव्याने आला, चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.